लेली बातमी। संजय राऊत रोज सकाळी 9 वाजता भाजपचा जाहीर समाचार घेतातच, मात्र आज त्यांनी लेटर बॉम्ब टाकला आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन ईडी सह फडणवीसांना देखील आव्हान दिलं। सरकार पाडण्यासाठी धमक्या देण्यात येतात असा आरोप राऊतांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे। त्यानंतर राऊत आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कशी जुंपली पाहूया TV9चा यावरचा स्पेशल रिपोर्ट। हा ट्रेलर सुद्धा नाहीये, ट्रेलरही अजून यायचा आहे। आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरला जाता येणार। शेर कभी गिद्धड़ों की धमकियों से डरा नहीं करता। लक्षात घ्या, आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हाला यावं लागेल। शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी लेटर बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना लिहिलेल्या पत्रात राऊतांनी सरकार पाडण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय। या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडायची, जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा, त्यांना आवळायचं, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, त्यांच्या विरुद्ध खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं। पण ते भ्रमात आहेत। आमच्यासारखे लोक या दमन शक्तीला किंवा या दडपशाहीला जुमानणार नाहीत। कुठलंही नवीन समीकरण नाही। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेनं काम करेल आणि पूर्ण शक्तीनं आम्ही आमच्या मेजॉरिटीने महाराष्ट्रामध्ये सरकार फॉर्म करू। ईडी सारख्या तपास यंत्रणांना हाताशी घेऊन षडयंत्र रचण्यामागे फडणवीसांचा हात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय आणि घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही असा इशाराही राऊतांनी फडणवीसांना दिलाय। मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतोय आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं। रोज सकाळी कोणतरी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते। आम्ही सुद्धा बोललो तुम्हाला, मी मागे म्हणालो, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरला जाता येणार नाही। रोज सकाळी 9 वाजता करमणुकीचा एक एपिसोड हे संजय राऊत करत असतात। त्याच्यामुळे तुम्हालाही काम मिळतं, पण आम्हाला त्यापेक्षा जास्त कामं या ठिकाणी निवडणुकीमध्ये आहेत। तर या करमणुकीच्या कार्यक्रमावर फार आम्ही काही बोलावं असं ना। शेर कभी गिद्धड़ों की धमकियों से डरा नहीं करता। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना लिहिलेल्या पत्रात राऊतांनी कोणते गंभीर आरोप केले तेही पाहूयात। वैचारिक मतभेदांमुळे भाजपशी फारकत घेतल्यानं ईडीचा वापर करून शिवसेना खासदार आणि शिवसेना नेत्यांना पद्धतशीरपणे लक्ष केलं जात आहे। ईडीचे कर्मचारी धमकावण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत। 1 महिन्यापूर्वी माझ्याशी काही लोकांनी संपर्क साधला। त्यांनी मला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मदत करण्यास सांगितलं। सरकार पाडण्यात मी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती आणि ज्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, मी अशा कोणत्याही गुप्त अजेंडाचा भाग होण्यास नकार दिला आणि माझ्या नकारानंतर मला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देण्यात आली। माझं नशीब माजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसारखं असू शकतं असा इशारा सुद्धा देण्यात आला। माझ्याशिवाय राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर 2 ज्येष्ठ मंत्री आणि 2 ज्येष्ठ नेते सुद्धा अनेक वर्ष PMLA कायद्याअंतर्गत तुरुंगात जातील अशीही धमकी देण्यात आली। आजचं जे पत्र आहे ते फक्त मी माहितीसाठी लिहिलंय। हा ट्रेलर सुद्धा नाहीये, ट्रेलरही अजून यायचा आहे। हे कशा प्रकारे सिंडिकेट चालवतात ईडीचे लोक, हे कशा प्रकारे यांचे स्वतःचेच आर्थिक घोटाळे आहेत आणि कशा प्रकारे ह्यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग होत आहे। हे ब्लॅकमेल करतात, हे धमक्या देतात सगळ्यांना, हे पैसे गोळा करतात आणि ह्यांचे वसुली एजंट आहेत बाहेर। हे लिहून घ्या। हे जे भाजपचे नेते बरं का बिनबुडाचे, जे वारंवार सांगतायत ना अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत तुम्हाला जावं लागेल। ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर आम्ही जाऊ, दादागिरी जो तुम्ही करणार असाल, पण लक्षात घ्या आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हाला नाही आणलं, तुम्हाला यावं लागेल। संजय राऊतांच्या टार्गेटवर आता ईडी आली आहे आणि ईडीच्या निशाण्यावर राऊतांचा जमीन व्यवहार आहे। त्या प्रकरणात आता राऊतांची चौकशी होण्याची शक्यता आहे। अलिबागमध्ये संजय राऊतांची जवळपास 1 एकर जमीन आहे।
17 वर्षांआधी चेकनी व्यवहार केल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. मात्र ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली त्यांच्या वारसांना मुंबईत आणलं आणि त्यांच्याकडून आपल्या विरोधात लिहून घेतल्याचा आरोप राऊतांनी केलाय. माझ्या गावाला एक जमीन आहे 70-80 गुंठे, हेक्टर किंवा एकरात नाही आहे. 14-15 वर्षापासून ती जमीन आहे मला वाटतं आमच्या कुटुंबाची. चेकनी व्यवहार केले आहे त्या काळात राज्यसभेच्या सगळ्या ॲफिडेव्हिटमध्ये त्याची माहिती आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे. आता त्याची चौकशी करून त्यांच्याकडून त्या जमिनी त्या काळात घेतल्या. ती माणसं मृत झाली तरी त्यांच्या मुलांना, त्यांच्या बायकांना, त्यांच्या नातेवाईकांना जबरदस्तीनं बेकायदेशीरपणे गन पॉईंटवरती उचलून मुंबईला आणण्यात आलं आणि त्यांना रोज 12-12 तास बसवून त्यांच्याकडून लिहून घेतलंय. आता यापुढे आपण ईडीच्या कार्यालयाबाहेरच पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असा इशाराही राऊतांनी दिलाय. माझी पुढली पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे. त्यानंतरची पत्रकार परिषद मी ईडी कार्यालयाच्या बाहेर घेणार आहे. मी सगळ्या गोष्टी आता सांगणार नाही, कारण मी त्यासाठी पत्रकार परिषद बोलवली नाही. तुम्ही आलात म्हणून बोलतो, पण या गोष्टी मी मुंबईत ईडी कार्यालयासमोर हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे आणि त्या दिवशी काय होतंय पहा. प्रवीण राऊत यांच्याबरोबर तुमची पार्टनरशिप, तुमच्या परिवाराची, सुजित पाटकर यांच्याबरोबर तुमच्या परिवाराची पार्टनरशिप आणि त्याचा हिशोब किरीट तुम्हाला मागतात. आता तुम्ही उपराष्ट्रपतींना म्हणजे धमकी, हिसाब तर संजय राऊतांना द्यावाच लागणार आहे. हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नव्हे, पण तुमच्याच भाषेत बोलायचं तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद काय ते पाहायला या. हे या मराठ्याचं खुलं आव्हान आहे. संजय राऊतांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधत ईडीवर एका पाठोपाठ एक गंभीर आरोप केलेत. मुलीच्या लग्नातल्या डेकोरेटरलाही ईडीनं उचललं आणि किती पैसे दिले हे सांग असा दबाव ईडीनं टाकल्याचं राऊतांनी म्हटलंय. गन पॉईंटवर त्याला सांगितलं अंदर डालून. ही दादागिरी काय करते? ही मुंबई आहे, लक्षात ठेवा. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे. मुंबईच्या सदस्यांना काय फोनवरनं तुमच्या धमकी दिली? तुम्ही पाहत राहा काय होतंय ते. आता ईडीची कारवाई काय आमच्याच राज्यात चालली? लालू प्रसाद यादव जेलमध्ये गेले काय आमच्या काळात गेले? सुरेश कलमाडीची चौकशी झाली आमच्या काळात झाली. अशोक चव्हाणांची चौकशी झाली काय आमच्या काळामध्ये झाली? अरे यांच्या काळात यांच्याच लोकांच्या चौकशा झाल्यात. ईडीची कारवाई झाल्याच्या नंतर त्यामध्ये काही तथ्य सापडलं नाही अशी एखादी केस नाही अजून. सध्या ईडीच्या रडारवर संजय राऊतांचे 2 निकटवर्तीय आहेत आणि किरीट सोमय्यांचे या दोघांवरही आरोप आहेत. एक आहेत प्रवीण राऊत. प्रवीण राऊत यांच्यावर 1034 कोटी रुपयांचा गोरेगावातल्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. तर दुसरे संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत सुजित पाटकर. सुजित पाटकरांच्या मालमत्तांवर ईडीनं छापे टाकलेत. बनावट कंपनीच्या माध्यमातून कोविड सेंटरचं कंत्राट मिळवून 100 कोटींचा घोटाळा केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. मात्र अलिबाग मधला आपला जमीन व्यवहार पारदर्शकच आहे असं सांगताना संजय राऊतांनी ईडीसह भाजपलाही आव्हान दिलंय आणि त्यामुळे राऊतांच्या शिवसेना भवन आणि नंतर ईडीच्याच कार्यालयासमोरील पत्रकार परिषदेवर आता नजर असेल. संदीप राजगुळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली.